आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। कृषी दिनाच्या निमित्ताने जत तालुक्यातील आदर्श शेतकरी व आदर्श कृषी मित्र यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याचे उद्घाटन माननीय श्री बसवराज बिराजदार साहेब, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले। माननीय प्रकाश जमदाडे यांनी श्री बसवराज बिराजदार यांचा सत्कार केला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप कदम, तालुका कृषी अधिकारी जत, श्रीमती माननीय दीपाली जाधव, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी जत, श्री VR जगताप, कृषी अधिकारी पंचायत समिती जत, श्री राजेंद्र कनोरे, अध्यक्ष जत तालुका फर्टिलायझर असोसिएशन, माननीय नबीलाल मुजावर, कार्यकारी संचालक नॅशनल ॲग्रो नाशिक, तसेच अभय जमदाडे, अध्यक्ष औदुंबर पोतदार, उपाध्यक्ष विजय रुपनर सर, सचिव डॉक्टर सार्थक हिट्टी उपस्थित होते। माननीय प्रकाशराव जमदाडे फाउंडेशन जत जिल्हा सांगली यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यासाठी शेतकरी व शेतकरी मित्रांनी उपस्थित राहावे। यात 60 शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। व्यापार आणि कनिष्ठ शेती म्हणजे की कोण विचारायचं, शेती म्हणजे कोण विचारत नाही। एखादा शेतकरी 50 एकर शेती आहे, ऊस आहे, द्राक्ष आहे, त्याच्या मुलाला मुलगी बघायला गेला तर ते सांगते शेतकरी आहे नाही। इकडे मला पण तुझे शिपाई असू दे, 6000 पगार असू दे, पण नोकरी आहे का नाही बाजारामध्ये। हे खरं परिस्थिती बदलायची असेल तर आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे। शेतकऱ्याला शेतकरीचा राजा बनवून त्याला म्हणायचं आमच्या जगाचा पोषित आहे, काय आहे तर सेवा करणार आहे, पण त्याला लुटणारा सगळी लुटणार। अगदी पार खाली पेरण्यापासून त्याचा माल घेऊन विकून प्रक्रिया होईपर्यंत सुद्धा प्रत्येक घटकामध्ये शेतकऱ्याला नाडवलं जात आहे। त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी सुद्धा चांगला आपली संघटना केली पाहिजे, आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे। आपण ठरवलं पाहिजे की आपण हा माल माझा पिकला, हा माल घेतला तर घालायचा। आता ऊसाची कशी आवडली, चला त्या कारखान्याला जास्त दर आहे, त्या कारखान्याला ऊस घालतो, हे व्यापारी द्राक्षाला जास्त दर देतोय, ह्या व्यापाऱ्याला घालतो। ही भूमिका आपण आता भविष्यामध्ये ठेवली पाहिजे। म्हणून आपल्या सर्वांना या कृषी दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक सर्वांचं आपलं खास करून बिराजदार साहेबांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आपण सर्वजण उपस्थित राहिला म्हणून आपलं स्वागत करून या ठिकाणी या कृषी दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।